नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात ई-KYCसाठी मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जारी झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी-आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना ई-KYC पडताळणी कशा पद्धतीने करावा लागणार आहे व नेमका हा जी-आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर शासन निर्णय अर्थातच जी-आर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन हे करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 18 सप्टेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय एकूणच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे देखील नमूद केलेले आहे। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-KYC करावयाचे आहे। महिला व बालविकास विभागाची सब KU म्हणून UIDAI नियुक्त या ठिकाणी केली आहे। त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची या ठिकाणी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन परिपत्रक काय सांगतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। लाडकी बहीण या योजनेच्या ladkibhin.maharashtra.government.in या वेब पोर्टलवर सदरची ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती या ठिकाणी फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची देखील कृपया नोंद घ्यावी। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-KYC करणे बंधनकारक राहील। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। उपसचिव महाराष्ट्र शासन आना भोडवे। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-KYC बाबत करावयाचा काही कार्यवाहीबाबतचा माहितीचा जो फ्लोचार्ट आहे तोही तुमच्या समोर सादर आहे। ऑलरेडी याच्यावरती देखील आपला शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे।
जास्तीत जास्त लोकांनी पहा आणि जास्तीत जास्त ज्या लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। बघा, परिशिष्ट लाभार्थ्याने प्रथमतः https या ladkibahn.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्यावा लागणार आहे। बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील तुम्हाला देणार आहे। मुखपृष्ठावरील ई-KYC बॅनरवर क्लिक करा। ई-KYC फॉर्म उघडेल। लाभार्थींनी आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅप्चा हे नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावरती क्लिक करा आणि आपले ई-KYC याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे देखील या ठिकाणी तपासले जाईल। होय आणि नाही मध्ये बघा, ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल। जर नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तो या ठिकाणी तपासला जाईल। त्यानंतर नाही आणि होयमध्ये कशा पद्धतीने बघा, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश देखील तुम्हाला येऊ शकतो किंवा लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला जो OTP आहे तो स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करावा लागणार आहे जर होय असेल तर। त्यानंतर ई-KYC या पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅप्चा नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावरती क्लिक करावा लागणार आहे। नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला जो OTP आहे वन टाइम पासवर्ड तो स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करावा लागणार आहे। यानंतर लाभार्थ्याने पहिलं जात प्रवर्ग पर्याय निवडावा। दुसरे खालील बाबी प्रमाणित या ठिकाणी डिक्लेरेशन कराव्यात। जसं की पहिला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, होय किंवा नाही। त्यानंतर दुसरं आहे, एकूणच डिक्लेरेशनमध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, होय किंवा नाही। नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करावं लागणार आहे। शेवटी सक्सेस म्हणजे तुमची ई-KYC पडताळणी ही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा देखील मेसेज किंवा संदेश तुम्हाला येईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण सध्या सुरू आहे। ई-KYC या माध्यमातून म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।